मित्रांनो, फोन कंपन्या आजकाल एकीकडे जुन्या फोनच्या किमती वाढवत आहेत आणि सोबतच स्मार्टफोन मार्केट खूप वाईट असताना देखील नवीन नवीन फोनही लॉन्च करतायत. मोटोरोलाने आज एक नवीन फोन लॉन्च केलाय. मोटो एज 70 प्रो प्लस असं या फोनचं नाव आहे. मोटोची एज सिरीज ही खूप फेमस आहे आणि त्या सिरीज मध्ये नेहमी चांगले फोन येत असतात. आता हा नवीन आलेला फोन कसा आहे, त्यात काय काय फीचर्स आहेत, किंमत किती आहे आणि या किमतीला हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया डिझाईन पासून. H70 Pro Plus एवढं मोठं नाव आहे कारण हा या H70 सेगमेंट मधला सगळ्यात प्रीमियम फोन आहे आणि फोनला पाहिल्यावर ते लगेच लक्षातही येतं कारण फोनचा लुक अगदी प्रीमियम असाच आहे. पेंटॉनने 3 वेगवेगळे कलर ऑप्शन्स यात मिळत आहेत. शिवाय फक्त कलरच नाही तर वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळं फिनिशिंग बॅक पॅनलवर दिलंय, त्यामुळे युनिक असा फील येतो. तिन्ही कलर्स खूप वेगवेगळे आणि आकर्षक आहेत. बाकी या फोनमध्ये मोटोचा सिग्नेचर क्वाड कर्व डिस्प्ले मिळतोय, त्यामुळे बेझल्स जवळपास गायब झाल्यात. रेग्युलर पोर्ट्स आणि बटन्स सोबत डाव्या बाजूला एक एक्स्ट्रा एआय बटन ही दिले. एआय फीचर्स वापरण्यासाठी किंवा शॉर्टकट म्हणून हे बटन वापरता येईल. डिस्प्लेचं म्हणाल तर 6.8 इंच मोठा 1.5K AMOLED डिस्प्ले येतोय. याचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्स एवढा आहे, म्हणजे स्क्रोलिंग, गेमिंग सगळंच एकदम स्मूथ असेल. शिवाय याची पीक ब्राईटनेस तब्बल 5200 निट्स एवढी आहे, त्यामुळे सूर्य डोक्यावर असताना जरी फोन पाहिला तरी डिस्प्ले अगदी क्लिअर दिसेल. HDR10+ सपोर्ट मिळतोय. शिवाय कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 चं प्रोटेक्शन देखील दिलंय. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर ही फास्ट आहे. सेफ्टीचं म्हणाल तर IP69K रेटिंग मिळाली आहे. शिवाय मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन देखील आहे, त्यामुळे उंचावरून पडला, पाण्यात पडला तरी जास्त टेन्शन नाही. परफॉर्मन्सच्या बाबतीत मोटोरोलाने तडजोड केलेली नाहीये. MediaTek Dimensity 8500 एक्स्ट्रीम हा तगडा प्रोसेसर यात वापरलाय. या प्राइस सेगमेंटमध्ये अगदी स्ट्रॉंग असा हा प्रोसेसर आहे. मल्टीटास्किंग, गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग असं सगळं हा प्रोसेसर आरामात करू शकेल. हा चिपसेट 40% CPU बूस्ट आणि 30% GPU बूस्ट देतो. याचा अंतुतू स्कोर हा 2.4 मिलियन पेक्षा जास्त आहे. BGMI, कॉल ऑफ ड्युटी मोबाईल, जेन्शिन इम्पॅक्ट असे हेवी गेम्स हा फोन सहज हँडल करतो. सोबतच एक मोठी वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम दिली आहे, जी 18% बेटर परफॉर्म करते. त्यामुळे लॉंग गेमिंग सेशन मध्ये देखील फोन जास्त गरम होत नाही. बाकी 12 GB LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज मिळते, जे 256 GB आहे. एकूणच परफॉर्मन्स स्मूथ असेल. फाईल ट्रान्सफर देखील स्मूथ आणि फास्ट होईल. सॉफ्टवेअरचं म्हणाल तर Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. शिवाय कंपनीने 3 वर्षांचे OS आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स प्रॉमिस केलेत. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत या फोनमध्ये 5G, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4 आणि NFC सपोर्ट देखील आहे. सोबतच मोटोच्या AI फीचर्सचाही यात समावेश आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हे कम्प्लीट पॅकेज म्हणता येईल. बॅटरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठी 6500 mAh क्षमतेची बॅटरी आहे. सोबतच चार्जिंगसाठी 90 वॉटचा फास्ट चार्जर मिळतोय, म्हणजे बॅटरी मोठी असली तरी चार्जिंगला जास्त वेळ लागणार नाही. केवळ 9 मिनिटात हा फोन 12 तासांचा बॅकअप देईल एवढं चार्जिंग करतो, असं कंपनीने क्लेम केलंय. सोबतच 15 वॉट वायरलेस चार्जिंगही मिळतंय. या प्राइस सेगमेंटमध्ये खूप थोड्या फोन्समध्ये वायरलेस चार्जिंग मिळतंय. त्यात आता मोटोच्या H70 Pro Plus ची भर पडली आहे. शिवाय यात 10 वॉट रिव्हर्स चार्जिंग फीचरही आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे हेडफोन किंवा दुसरा फोन याने चार्ज करू शकता. आता येतो या फोनचा USP कॅमेरा सिस्टीम. मोटो H70 Pro Plus मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप मिळालाय. हे तिन्ही कॅमेरे 50 मेगापिक्सेलचे आहे. पहिल्यामध्ये सोनी LYT-7110 हा सेन्सर मिळतो. दुसरा 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे, ज्यात ऑटो फोकस सपोर्ट ही मिळतोय. आणि तिसरा 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. हा 3.5x ऑप्टिकल झूम देतो आणि डिजिटल झूम वापरलं तर तब्बल 50x झूम यात मिळू शकतं. H70 सिरीज मधला हा पहिला फोन आहे ज्याला टेलिफोटो लेन्स मिळाली आहे. सोबतच व्हिडिओ कॉलिंगसाठी देखील पुढच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे आणि कहर म्हणजे त्यालाही ऑटो फोकस फीचर दिलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किंमत किती आहे? मोटोच्या या फोनचा एकच व्हेरियंट असणार आहे. यामध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मिळेल. याची अधिकृत किंमत 47,999 रुपये आहे. यासोबतच 3000 रुपयांचा बँक डिस्काउंट ही अवेलेबल आहे, त्यामुळे हा फोन तुम्हाला 45,000 मिळू शकतो. 11 जून पासून याची विक्री सुरू होईल. पण आता प्रश्न असा उरतो की हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का? फीचर्सवर एक नजर टाकूया. या फोनमध्ये टेलिफोटो लेन्स आहे, जी आजकालच्या फोनमध्ये फारशी दिसत नाही. सगळेच कॅमेरे 50 मेगापिक्सेलचे आहेत. सो कंटेंट क्रिएटरसाठी हा एक चांगला फोन आहे.
बॅटरी मोठी आहे आणि वायरलेस चार्जिंग देखील अवेलेबल आहे. शिवाय सिक्युरिटी अपडेट्स 5 वर्षांपर्यंत मिळत राहतील. या फोनच्या स्पर्धेमध्ये सध्या सॅमसंग गॅलेक्सी A56, OnePlus Nord 6 किंवा Realme GT7 असे फोन आहेत आणि यापैकी एकाही फोनमध्ये सगळे कॅमेरे 50 मेगापिक्सेलचे नाही आहेत. तुम्हाला जर कंटेंट क्रिएशनसाठी फोन घ्यायचा असेल तर कॅमेरा आणि मोठी बॅटरी बघता हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन बनू शकतो. सोबतच रेग्युलर यूजसाठी वापरत असाल तरीही तगडा प्रोसेसर, चांगली बॅटरी, चांगला कॅमेरा, AMOLED डिस्प्ले असं सगळंच यात मिळतंय. शिवाय लॉन्च ऑफरमधली 45,000ची किंमत ही आताच्या वाढलेल्या किमतींच्या मानाने चांगलीच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की या फोनमध्ये एकच व्हेरियंट आहे, तोही 256 GB स्टोरेजचा. त्यात स्टोरेज एक्सटेंड करता येत नाही. पण मला वाटतं 256 GB पुरेसं आहे. तर तुम्ही प्रीमियम बजेटमध्ये नवीन फोन शोधत असाल तर हा फोन तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवा. बाकी हा फोन तुम्हाला कसा वाटला? 45,000 किंमत योग्य वाटते का? हे मला कमेंटमध्ये सांगा आणि टेकभाजीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.